चला मला हे सांगा, आपले किती क्वेश्चन झाले? एक. ओके, चला सेकंड क्वेश्चन बघा. हा हा आवाज नको आहे. सेकंड क्वेश्चन बघा काय दिलाय बाळांनो. आज संपायचा टॉपिक हा. A rod of magnetic material has a cross sectional area. क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय 0.25 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आता लक्ष द्या मी काय म्हणताय. 0.25 सेंटीमीटरचा स्क्वेअर म्हणजे एरिया इक्वल्स टू 0.25 ला 25 इंटू 10⁻² करता सेंटीमीटरचा स्क्वेअर. बरोबर आहे? ओके, 25 म्हणजे 25 पॉइंट. ओके बघा, डेसिमल पॉइंट नको आहे. मग एरिया इक्वल्स टू काय करायचं? 25 इंटू 10⁻² ए सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर आणि ब्रॅकेटचा करायचा स्क्वेअर. बघा, सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर आणि ब्रॅकेटचा काय करायचा स्क्वेअर. सो एरिया इक्वल्स टू किती असतं? 25 इंटू 10⁻² इंटू a raised to the power m raised to the power n a raised to the power mn आणि मीटरचा स्क्वेअर. बघा, a raised to the power m raised to the power n a raised to the power mn -2 इंटू 2 -4 पुढे होईल. बघा, सो एरिया इक्वल्स टू 25 इंटू 10⁻² इंटू a raised to the power m raised to the power n a raised to the power mn -2 इंटू 2 -4 मीटर स्क्वेअर. सो एरिया इक्वल्स टू किती असतं? 25 इंटू 10⁻². दोघांचा बेस काय? सेम. इंडेक्सची ऍडिशन -2 -4 -6 मीटर स्क्वेअर झालं एरिया. बघा, a rod of magnetic material has a cross sectional area 0.25 सेंटीमीटर स्क्वेअर लोकेटेड इन. आता 2 मिनिट थांबा, कालचा प्रॉब्लेम 4000 एम्पियर मीटर इनवर्स. ओके, मॅग्नेटायझिंग फील्ड. आता सांगा आय आहे की एच आहे? मी काल एक क्ल्यू सांगितलं होतं. आय आहे की एच आहे? फील्ड 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 एच. सो एच इज इक्वल टू 4000 म्हणजे 4 इंटू 10⁻³ एम्पियर पर मीटर. लक्षात ठेवा. पुढे दिलाय वेबर म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स दिलाय. फाय इज इक्वल टू किती दिलाय? इट्स 25 इंटू 10⁻³ किती असतं? -6 वेबर. लक्षात ठेवा. झालं. फाइंड आउट. बोला. टू फाइंड. हा काय फाइंड करायचं? फर्स्ट रिलेटिव्ह परमिएबिलिटी म्हणजे म्यू आर. थांबा, ए. सेकंड थांबा, सेकंड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे XM. आणि सी मॅग्नेटायझेशन म्हणजे आय. हे व्हॅल्यू करायचे. सांगा काय करायचं? बोला. हाऊ टू फाइंड. तर मला हे सांगा, सोल्युशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले आपण काढू मॅग्नेटिक इंडक्शन P. सांगा मॅग्नेटिक इंडक्शन काय असतं? 5 की 5 बाय 5 बाय, कारण की P ची गरज लागणार आहे. 2 मिनिट ठेवा. सगळं मी तुम्हाला रोड मॅप तयार करून देतो, तुम्ही कॅल्क्युलेशन्स करा. ओके, सगळ्यात पहिले म्हणताय मॅग्नेटिक इंडक्शन. 2 मिनिट थांबा. मॅग्नेटिक इंडक्शन P इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. आवाज नको रे. सांगा मॅग्नेटिक फ्लक्स किती होता? बोला. इट्स 25 इंटू 10⁻³ किती आहे? बोला. -6 आणि डिवाइड बाय एरिया. सांगा एरिया दिलाय. बोला. इट्स 25 इंटू 10⁻³ किती आहे? -6. गेट्स कॅन्सल. सो मॅग्नेटिक इंडक्शन P इज इक्वल टू 1. काय सांगा? टेस्ला. ओके, सेकंड थांबा रे. सेकंड आता P निघालाय. बरोबर आहे. आता आपण म्यू काढू म्हणजे मॅग्नेटिक परमिएबिलिटी. आपण बेसिक फॉर्म्युले घेतले आहेत मागच्या लेक्चरला. मॅग्नेटिक परमिएबिलिटी P इज इक्वल टू किती? म्यू इज इक्वल टू P की B बाय H? B बाय H. सो म्यू इज इक्वल टू P ची व्हॅल्यू आहे 1 आणि H म्हणजे असतं मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. H किती असतं? 4 इंटू 10⁻³ किती असतं? 3. सो म्यू इज इक्वल टू किती असतं? 1/4 इंटू 10⁻³. सो म्यू इज इक्वल टू 1/4 म्हणजे 0.25 इंटू 10⁻³ किती असतं? 3. हा झाला म्यू. ओके, त्याला अजून सॉल्व्ह करू शकता तुम्ही. गरज नव्हती तरी काढलं. म्यू इज इक्वल टू 0.25 म्हणजे 10⁻² इंटू 10⁻³. आवाज नको रे. 0.25 म्हणजे 25 इंटू 10⁻² इंटू 10⁻³ आहे. ओके, सो म्यू इज इक्वल टू किती असतं? 25. दोघांचा बेस सेम आहे. इंडेक्सची ऍडिशन 1. सो म्यू इज इक्वल टू किती असतं? 250. 2
अच्छा -3 होती, +3 वर केल्यावर -3, सॉरी. हां, मग एक काम करा, इथं होईल -5. बरं आहे, म्यू भेटला. आता म्यू नंतर एक काम करा, तुम्हाला पहिलं ऑप्शन विचारलं होतं काय, रिलेटिव्ह परमॅबिलिटी. सांगा रिलेटिव्ह परमॅबिलिटी काय असतं. हां, रिलेटिव्ह परमॅबिलिटी म्हणजे म्यू आर म्हणजे म्यू डिवाइड बाय म्यू 0. ओके, सांगा रिलेटिव्ह बाळांनो, रिलेटिव्ह परमियाबिलिटी म्यू आर म्यू डिवाइड बाय म्यू 0. सांगा म्यू काय, परमॅबिलिटी ऑफ मीडियम इट्स अ 25 × 10⁻⁴ किती असतं -5. ओके, आणि म्यू 0 म्हणजे परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेस. सगळ्यांना माहिती आहे परमॅबिलिटी ऑफ फ्री स्पेसचा फॉर्म्युला फिक्स आहे, 4 × 10⁻⁴ किती असतं -7. सो म्यू आर इज इक्वल्स टू 25 डिवाइड बाय 4 × 3.14 × 10⁻⁴ किती असतं -5 आणि -7 वर गेल्यावर किती होईल सांगा +7. येस, बरोबर आहे. येस, आता एक सॉल्व करावं लागेल बाळांनो. सो म्यू आर इज इक्वल्स टू इट्स 25 डिवाइड बाय, चला 3.14 × 4 मल्टिप्लाय करा. चला सगळा शांत बसू नका, मल्टिप्लाय करा. 3.14 × 4 12.56. सो इट्स 12.56. आवाज नको आहे. इंटू दोघांचा बेस काय सेम, इंडेक्सची ऍडिशन. बोला -5 + 7 2 की +2 +2. सो म्यू इज इक्वल्स किती असतं 25 पॉइंट. चला एक काम करा, इथं 1256 करा, 2 डिजिट पुढे सरकवा, इथं सुद्धा 2 डिजिट पुढे सरकवा. न्यूमरेटरला डिजिट पुढे सरकवायला काहीच अवेलेबल नव्हतं, त्यामुळे 2 एक्स्ट्रा काय घेतले 0. करेक्ट आहे. येस, आणि इंटू 10⁻⁴ किती आहे बाळांनो 2. सो म्यू ची व्हॅल्यू किती येईल, चला नाही काही तर 2 चा भाग द्या म्हणजे हाफ करा. सांगा 25 चे हाफ किती होईल 1250 आणि 1256 चे हाफ किती होईल 625. पुन्हा 5 चा भाग जातो, हा 628 625. हा पुन्हा 2 चा भाग जातो, इंटू 10⁻⁴ +2 आहे. चला म्यू इज इक्वल्स टू, चला 1250 चे हाफ बोला ना 625 625 आणि 628 चे हाफ 314 इंटू 10⁻². चला बोला आता नाही काय तर डिवाइड करा, बोला लवकर फास्ट. चला डिवाइड करून सांगा. 625 डिवाइड बाय 314 बोला किती येतं 199.4 इंटू 10⁻². कऱ्या म्यू झाला की म्यू आर रिलेटिव्ह परमॅबिलिटी झाली. झाला. येस, चला बोला आता आलाय रिलेटिव्ह परमॅबिलिटी. नंतर नेक्स्ट काय विचारलं सांगा, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ना, हे पाहिजे दिलाय XM. तर बाळांनो तुम्हाला माहिती आहे बी. सांगा आपण एक रिलेशन काढलं होतं. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह परमॅबिलिटी अँड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. म्यू आर इज इक्वल्स टू 1 + किती असतं XM. जस्ट पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सांगा आता म्यू आर ला ऑर मध्ये तुम्ही असे काढू शकता याची एक्झॅक्ट व्हॅल्यू. म्यू आर जसं 199.4. ओके, इथं डेसिमल पॉइंट आहे. मी जर विचारलं हा हाऊ मेनी डिजिट्स हॅव टू शिफ्ट 2 फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड, 2 डिजिट फॉरवर्ड शिफ्ट करायची म्हणजे किती होईल 19940. बरोबर आहे, 2 डिजिट पुढे शिफ्ट करायचे म्हणजे किती होईल 19940 इज इक्वल्स टू 1 + XM. सो 19940 - 1 इज इक्वल्स टू XM. सो XM ची व्हॅल्यू किती आहे बोला 19940 - 1 किती असेल सांगा. हा 19939 हा झाला तुमचा XM मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता त्यानंतर XM नंतर तुम्हाला काय करायचं आहे IC. काय असतं बोला हा XM इज इक्वल्स किती असतं I की I/H. सो XM इंटू H इज इक्वल्स किती असतं I. सो I इज इक्वल्स किती असतं XM इंटू किती असतं H. ओके, सो I ची व्हॅल्यू झाली बोला काय XM इंटू किती असतं H. सांगा XM ची व्हॅल्यू किती आहे बोला. XM ची व्हॅल्यू 19939. सो 19939 इंटू किती असतं H. सांगा H ची व्हॅल्यू किती आहे 4 × 10⁻³ हा सांगा किती असतं 4 × 10⁻³ किती असतं 3. चला बोला I ची व्हॅल्यू बोला
199939 इंटू 4 इंटू 10⁻⁴ किती असतं 3. चला एम्पियर पर मीटर येतच त्याचं युनिट. हा 199939 इंटू 4 मेक इट अ प्रॉडक्ट. हो नाही 199 पॉईंट कसं काय येणार. 1.99 बरोबर आहे. थांबा हे आन्सरच चुकलं तुमचं. 1.99 ठीक आहे. 2 डिजिट दिले तरी चालते. म्हणजे याचा अर्थ 2 डिजिट्स आय टू शिफ्ट. हे बा इथे किती येईल सांगा. 199. थांबा रे हे 199 आहे ना. येस बरोबर आहे. 199 मधनं 1 मायनस केला किती येईल 198. 198 आणि मग किती होईल सांगा 198. चालेल तुम्ही थोडं कॅल्क्युलेशन बरोबर करत रे. सांगा 198 इंटू 4 किती असतं. किती 7 7 9 6. येस ओके झालाय. हा झालाय. नेक्स्ट हा आता लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 3. हा बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलाय बघा. हा the work done for rotating a magnet with a magnet dipole moment small m. Work done for rotating a magnet with a magnet dipole moment small m through an angle 90 degree from its magnetic meridian, okay, is n times work done to rotate it through 60 degree. Find the value of n. आता एक लक्ष द्या. हा आता लक्षात ठेवा इनिशियली मॅग्नेट कुठे होतात. इनिशियली मॅग्नेट is at magnetic meridian. Initially the magnet is at magnetic meridian. सांगा इनिशियली मॅग्नेट कुठे होता मॅग्नेटिक मेरिडियन. जेव्हा मॅग्नेट मॅग्नेटिक मेरिडियनला असतो तेव्हा इनिशियल अँगल थीटा 0 असतो. इनिशियल अँगल नेहमी 0 असतो. मॅग्नेटिक मेरिडियन तुम्ही 10वीला शिकले होते 11वीला शिकले होते माहिती आहे. ऑर्स मॅग्नेटिझम होतं. त्यात जिओग्राफिक ऍक्सिस मॅग्नेटिक ऍक्सिस जिओग्राफिक इक्वेटर मॅग्नेटिक इक्वेटर जिओग्राफिक मेरिडियन मॅग्नेटिक मेरिडियन होतं. तर लक्षात ठेवा मॅग्नेटिक मेरिडियन असा असतो. मॅग्नेटिक मेरिडियन हॉरिझॉन्टल पोझिशन असते. मॅग्नेटिक मेरिडियनला लक्षात ठेवा इनिशियल अँगल 0 असतो. आता ते काय म्हणतात माहिती आहे का लक्षात ठेवा. केस 1 काय जर का तुमचा इनिशियल अँगल 0 असेल आणि त्या मॅग्नेटला फायनल अँगल 90 डिग्रीने टर्न करायचा आहे. हे बघा इथं आहे आणि इथून असा करायचा आहे. इथं आहे इथून असा करायचा आहे. म्हणजे मॅग्नेटिक मेरिडियन पासून इथे न्यायचा आहे. तर तुम्ही केलेलं वर्क लेट से W1 आहे. किती आहे W1. ओके ऍट द सेम टाइम केस 2 मध्ये काय केलंय माहिती आहे का लक्ष द्या. मॅग्नेटिक मेरिडियनला आहेच म्हणजे इनिशियल अँगल 0 आहेच पण त्याच मॅग्नेटला 60 डिग्रीला टर्न मारायचा आहे. पुढं 60. हे बा 0 to 90 करायचं आहे. 0 to 90 करायचं आहे. त्यासाठी केलेलं वर्क W1 आणि 0 to 60 करायचं आहे. त्यासाठी केलेलं वर्क म्हणजेच किती आहे सांगा W2. करेक्ट आहे. हे वर्क आहे आणि दोन वर्क मधलं रिलेशन दिलंय काय की W1 इज इक्वल टू n टाइम्स ऑफ W2. म्हणजे 0 to 90 करण्यासाठी लागणारं वर्क आणि 0 to 60 करण्यासाठी लागणारं वर्क त्यातलं W1 इज इक्वल टू n टाइम्स ऑफ W2 दिलाय. तर तुम्हाला म्हणतात या n ची व्हॅल्यू काढा इंटिग्रलची. येस असा क्वेश्चन दिलाय त्यांनी. ओके आता काय करायचं सगळ्यांना माहिती आहे वर्कचा फॉर्म्युला काय असतो. व्हॉट इज वर्क W इक्वल्स टू मायनस mg इंटू असतं कॉस थिटा मायनस कॉस थिटा 0. बघा ऐका W इक्वल्स टू मायनस mg कॉस थिटा मायनस कॉस थिटा 0. थिटा म्हणजे फायनल अँगल आणि थिटा 0 म्हणजे इनिशियल अँगल. ऐका बघा येस ऑर नो. येस बरोबर आहे. बघा ना अरे वर्क इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी ना. पोटेन्शियल एनर्जी इज ऑल्सो कॉल्ड एज अ मॅग्नेटिक एनर्जी. हा मी काय लिहिलं अच्छा mg नाही. बघा फॉर्म्युला लिहून दिले आहेत m के mb. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. सांगा मग W1 वर्क इज इक्वल्स टू मायनस mb ओके कॉस. आता जस्ट पुट व्हॅल्यू तुम्ही करणार आहे. तुम्ही मला हे सांगा काय त्यांनी सगळ्या गोष्टी दिल्यात कशा क्वेश्चन वाचा. हा मला हे सांगा त्यांनी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलाय का. अच्छा एमच घेतलाय. मॅग्नेटिक इंडक्शन सुद्धा किती घेतलं एमच घेतलाय. बरं त्याच्या व्हॅल्यूज नाही दिल्या. हे जास्त इझी झालं. बघा
मला हे सांगा मायनस एमपी ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. हा कॉस थिटाची व्हॅल्यू 90 मायनस कॉस थिटा 0 ची व्हॅल्यू 0. हा डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस एमबी कॉस 90 ची व्हॅल्यू 0 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू 1. सो W1 इज इक्वल्स टू मायनस एमबी मायनस 1. सो W1 मायनस मायनस प्लस एमबी इंटू 1 किती असतं एमबी. हा झाला W1. ओके थांबा रे इकडे बघा W इज इक्वल्स टू मायनस एमबी थांबा कॉस थिटा मायनस कॉस थिटा 0. सो W2 इज इक्वल्स टू मायनस एमबी. आता सांगा थिटा किती टाकायचा आहे 60 मायनस कॉस थिटा 0 किती 0. सो W2 इज इक्वल्स टू मायनस एमबी कॉस 60 ची व्हॅल्यू किती असते बोला 1/2. व्हेरी गुड. ओके आणि कॉस 0 ची व्हॅल्यू 1. समजलाय. ओके बाळांनो लक्षात ठेवा W2 इज इक्वल्स टू मायनस एमबी. हा च्या खाली काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय करा 1/2 मायनस 1 इंटू 1 1 मायनस 2. ओके किती असतं मायनस 1/2. सो W2 ची व्हॅल्यू किती आहे मायनस मायनस किती झाले प्लस किती किती असतं सांगा एम एमबी/2 झालं. सो W1 ची व्हॅल्यू एमबी आणि W2 ची व्हॅल्यू किती आहे एमबी/2. हा आता W1 इज इक्वल्स टू n टाइम्स ऑफ W2. W1 इज इक्वल्स टू n टाइम्स ऑफ W2. हा सांगा W1 कोण आहे W1 ची व्हॅल्यू एमबी. W1 ची व्हॅल्यू एमबी इज इक्वल्स टू n टाइम्स ऑफ W2 ची व्हॅल्यू आहे MB/2. इथं असतं MB/2. खतम झालं. मला हे सांगा बरोबर आहे ना MB गेट्स कॅन्सल. हे बघा W2 ची व्हॅल्यू MB/2 ओके नाही. W1 इज इक्वल्स टू n टाइम्स ऑफ W2 दिलाय. सो MB गेट्स कॅन्सल. सो 1 इज इक्वल्स किती असतं n/2 आणि 2 इकडे आला. सो 1 इंटू 2 इज इक्वल्स टू n. सो n ची व्हॅल्यू असतं 2. खतम. n इंटू 2 इज 2. चला लवकर फास्ट. कुठलं समजलाय कुठला ऑप्शन आला n ची व्हॅल्यू किती आली 2. समजलाय. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 व्हेरी सिंपल. बघा काय दिलाय गिवन अ डेटा. बघा गिवन डेटा मध्ये काय दिलाय an electron in an atom is revolving around the nucleus in a circular orbit of radius. सांगा रेडियस इज इक्वल्स किती दिलाय 5.3 इंटू 10⁻³ किती आहे 11 मीटर मायनस 11. ओके विथ अ स्पीड ऑफ सांगा किती दिलाय 2 इंटू 10⁻³ किती असतं 6 मीटर पर किती सेकंड. फाइंड द रिझल्टंट मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट. ओके टू फाइंड रिझल्टंट मॅग्नेटिक ऑर्बिटल मोमेंट म्हणजे काढायचं आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल m आणि अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. आता मला हे सांगा इलेक्ट्रॉनचा क्वेश्चन आहे तुम्ही गिवन डाटा मध्ये लिहू शकता फॉर इलेक्ट्रॉन. चला मला हे सांगा मी तुम्हाला सोल्युशन मध्ये फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत. सांगा फर्स्ट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय असतं आणि अँग्युलर मोमेंटम काय असतं बोला. सांगा मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय असतं इलेक्ट्रॉन साठी. सांगा 1/2 E की EBR. चला 1/2 कारण E म्हणजे काय चार्ज की चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. सांगा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन फिक्स माहित पाहिजे 1.6 इंटू 10⁻⁻19. V म्हणजे वेलोसिटी किती आहे बोला 2 इंटू 10⁻³ किती असतं 6 आणि R म्हणजे रेडियस किती आहे बोला इट्स 5.3 इंटू 10⁻³ किती आहे -11. चला बोला आन्सर काय. सो 1/2 नॉन टेनच्या टर्म या साईडला घ्या सगळ्या टेनच्या टर्म त्या साईडला ठेवा. सो इट्स 1.6 इट्स 2 इट्स 5.3 इंटू 10⁻⁻19 10⁻⁻+6 आणि 10⁻⁻11. चला अरे ओके नाही येस. सो स्मॉल m इज इक्वल्स टू 2 1 जा 2 0.8 जा. सो 0.8 इंटू 2 इंटू 5.3 सगळ्यांचा बेस काय सेम. इंडेक्सची ऍडिशन -19 + 6 -11. लक्ष द्या -19 + 6 -11. Is it clear? Yes. So magnetic dipole moment make it a product into 10⁻⁻. -19 + 6 -19 + 6 किती असतं बोला -19 + 6 -13 -13 -13 -11
-24 and make it a product. या नॉन टेन टर्मचा प्रोडक्ट करा. एम्पियर मीटर स्क्वेअर सोबतच अँग्युलर मोमेंटम काय असतं, एल इज इक्वल्स किती असतं, MVR MEVR. पुट व्हॅल्यू गेस द आन्सर. ME म्हणजे काय, मास की मास ऑफ इलेक्ट्रॉन. चला बघा फॉर्म्युले लिहून दिले आहेत. अँग्युलर मोमेंटम एल इज इक्वल्स टू MVR. सगळ्यांनी बघा. सगळं मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻⁻31. V म्हणजे वेलोसिटी किती आहे, इट्स 2 इंटू 10⁻⁻ किती आहे 6. R म्हणजे रेडियस किती असतं, इट्स 5.3 इंटू 10⁻⁻ किती असतं -11. इथे सेम करायचं. ओके, नॉन टेनच्या टर्म इकडे घ्यायच्या, टेनच्या टर्म त्या साईडला घ्यायच्या. इज दॅट क्लियर? येस. हा करता येईल ना, सिंपल आहे, जमेल. बघा नेक्स्ट बाळांनो, 5th नंबरचा क्वेश्चन सध्या क्रॉस करा. तिथे लिहून द्या टॉपिक. तुम्हाला टॉपिक पाहिजे KTG, कायनेटिक थिअरीज ऑफ गॅसेस, या टॉपिकचा उल्लेख पाहिजे इथं. कुठला टॉपिक, कायनेटिक थिअरीज ऑफ गॅसेस. नेक्स्ट ओके, लिहून टाका तिथं. जेव्हा तो टॉपिक होईल त्याचे फॉर्म्युले लागतात. चला क्वेश्चन नंबर 6. हा क्वेश्चन नंबर 6. हा बघा, अ मॅग्नेटिक नीडल प्लेस इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हॅज अ मॅग्नेटिक मोमेंट. सगळ्यात पहिले बघा गिवन अ डेटा. हा चला, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट दिलाय, लक्ष द्या. हा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट स्मॉल m किती दिलाय सांगा, 2 इंटू 10⁻⁻2 एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया, लक्ष द्या, मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू कैपिटल I इज इक्वल टू बोला 7.2 इंटू 10⁻⁻7 kg इंटू मीटर स्क्वेअर असं दिलाय. रे आता लक्षात ठेवा, मोमेंट ऑफ इनर्शिया समजते ना. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे कुठला टॉपिक, रोटेशनल डायनॅमिक्स. हे युनिट लक्षात ठेवा, kg मीटर स्क्वेअर. इट परफॉर्म्स 10 ऑसिलेशंस इन 6 सेकंड्स. थांबा रे, 10 ऑसिलेशंस इन 6 सेकंड्स. बघा सांगा, 10 ऑसिलेशंस इन 6 सेकंड्स. बघा 10 ऑसिलेशन 6 सेकंदात. आवाज नको आहे. 10 ऑसिलेशन 6 सेकंदात, 10 ऑसिलेशंस इन 6 सेकंड्स. मग सांगा 1 ऑसिलेशन इन हाऊ मेनी सेकंड्स. 10 ऑसिलेशन जर का 6 सेकंदात होत असेल तर एका ऑसिलेशनला किती वेळ लागेल, तर एका ऑसिलेशनला लागणारा टाइम म्हणजे असतो पिरियड. काय असतो, 10 ऑसिलेशन्स इन 6 सेकंड्स. सो 1 बैताळे हो, 1 ऑसिलेशन आहे ते. 1 ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे कोण असतो, पिरियड. हो म्हणा, येस. मग आता काय कराल, ओके कसं होईल, पिरियड कसा काढाल, तर त्यासाठी कॅल्क्युलेशन दिस अपॉन दिस 10/1 इज इक्वल्स टू 6 अपॉन कैपिटल T. 10/1 इज इक्वल्स टू 6 अपॉन कैपिटल T. 10 ऑसिलेशंस इन 6 सेकंड्स. सो 1 ऑसिलेशन इन हाऊ मेनी सेकंड्स. तर एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे कोण असतो, पिरियड. सो 10/1 इज इक्वल्स टू 6 अपॉन कैपिटल T. हो म्हणा. चला क्रॉस मल्टीप्लाय करा. बोला क्रॉस मल्टीप्लाय करा. बोला 10 इंटू कैपिटल T 6 into 1. So 10T is equals to 6. 6 by 10. So 2 3s are 2 5s are seconds. Period time taken to complete one oscillation. कसं लक्षात आलं, समजलंय. हे बघा रे, छोकरो पुन्हा सांगतो. 10 ऑसिलेशन्स इन 6 सेकंड्स. मग एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे पिरियड. मग 10/1 इज इक्वल्स टू 6 by T. 10/1 is equals to 6 by T. 10T is equals to 6. So T is equals to 6 by 10. म्हणजे 3/5. 2 3s are 2 5s are. Say yes. Yes. आता क्वेश्चन बघा काय दिलाय तुम्हाला. बघानो
हा. What is the magnitude of magnetic field? Okay, A. To find magnitude of magnetic field. छोकर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी काढायची. कोण? बी. आता पिरियड दिलाय, माझा पिरियडचा कुठला फॉर्म्युला लिहून दिलाय मी सांगा. सगळ्यांना माहित आहे, सोल्युशन मध्ये सरळ सांगू शकता. As we know, period T is equals to 2 pi under of I upon MB. Period T is equals to 2 pi under of I upon MB. आता मला B पाहिजे, त्यासाठी मी काय करणार बोला? स्क्वेअरिंग बोथ साइड. सांगा काय असतं? T स्क्वेअर 4 की 4 पाय स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4 आणि पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, वरचं छप्पर उडालं. I अपॉन किती असतं सांगा? MB. सो T स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर इंटू I डिवायडेड बाय MB. जेव्हा तुम्हाला B काढायचं आहे तर डिवाइडची टर्म मल्टिप्लाइड, तर मल्टिप्लाइडची टर्म डिवाइड. ओके चला बोला. हा आवाज नको रे. B वर गेला इज इक्वल्स टू 4 पाय स्क्वेअर I, आणि लक्षात ठेवा B वर आला M खाली आला तर T स्क्वेअर सुद्धा खाली येतो. B वर जातो T स्क्वेअर खाली येतो, बाकी सगळं सेम आहे. बरं आहे. मला कोणाची व्हॅल्यू काढायची? B ची ना. सो डिवाइड मधला B मल्टिप्लाइड मध्ये T स्क्वेअर काढ. पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. सांगा B काय असतं? 4 पाय ची व्हॅल्यू 3.14 चा स्क्वेअर I I I I I 7.2 into 10 raised to power -7 upon M 2 into 10 raised to power -2. So 2 into 10 raised to power -2. T 3/5. So 3/5 bracket चा स्क्वेअर. हा. सो मॅग्नेटिक इंडक्शन B बोला 4 3.14 चा स्क्वेअर 9.28 into 7.2 10 raised to power -7 upon 2 10 raised to power -2. 3 square is 9, 5 square is 25. 3 square is 9, 5 square is 25. बोला. सो काय रे 6.28 काय काय काय? अच्छा नालाय को लाज वाटते का? 3 चा स्क्वेअर 9 असतो. स्क्वेअर म्हणजे समजते का गदडे हो? 3.14 इंटू 3.14 6.28. 2 नी मल्टिप्लाय करायचं आहे की स्क्वेअर करायचं आहे? स्क्वेअर. अरे साधी गोष्ट आहे. 3 जरी असता तर 3 चा स्क्वेअर 9 आला असता ना, तर 3.14 9 पेक्षा जास्तच येईल. आता एक फ्री ऍडवाइस देतो छोकरू, हा जो 9.28 आहे ना त्याला डायरेक्ट 10 घ्यायचा. किंजल काय घ्यायचं? 10 घ्यायचं. कारण की 9 नंतर काय असतो? लगेच 10 असतो. हे डोळ्याला त्रास होत आहे का? माझ्या नाही होत आहे. लक्षात ठेवा. हा 2 इंटू इथं काय करायचं? 10 इंटू 7.2 इंटू 10 raised to power -7. ए आपण 25 डिनॉमिनेटर में डिनोमिनेटरच्या डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटर न्यूमरेटर. डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर पुढे जाते न्यूमरेटर. आणि इथे किती राहील सांगा? 9 इंटू 10 raised to power -2. चला बघा. करता येईल. सगळ्या नॉन 10च्या टाइम एका साईडला घ्या, 10च्या टाइम एका साईडला घ्या. सांगा किती होईल? 2 हे 10ची पॉवर 1 आहे. ओके 2 7.2 25. हे बघा रे, 2 7.2 25 इंटू 10 raised to the power बोला 1 -7. सो 1 -7 इंटू चला -2 वर गेल्यावर काय होईल सांगा? +2 अपॉन हा खाली कोण राहिलं? 9. चला 20.2 किती असतं? 50. 7.2 डिवाइड बाय 9 इंटू 10 raised to power.
सगळ्यांचा बेस काय सेम. इंडेक्सची ऍडिशन 1 - 7 + 2. चला मेक इट अ प्रोडक्ट. ए 1 - 7 -6 + 2 and 7.2 into 50. Make it a product. 7.2 into 50. ए हात गुंडाळून नाही बस काय मॅगी आणू का खायला. चला प्रोडक्ट करा. कर ना बेटा. किती आलं. किती किती 3 360 आणि डिवाइड करा ना 40. हा भांडण नाही मारायला येता काय. एक क्वेश्चन जमला लगे भांडायलाच येता. ओके बीची व्हॅल्यू काढायची आहे मॅग्नेटिक इंडक्शनची. हो म्हणा. येस चालेल. बिडकर साहेब पेनने खायचा. भूक लागली आहे कॉफी बोलू. ठीक आहे नाही. ए 8व्या नंबरचा क्वेश्चन क्रॉस करा. तिथे लिहा EMI टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड कम्युनिकेशन सिस्टम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड AC सर्किट सॉरी त्याचा कॉन्सेप्ट आहे. ते 2 क्वेश्चन मी नाही घेऊ शकत बाळांनो कारण की तिथे वेगळे फॉर्म्युले लागतात. या टॉपिकचे लागतच नाही फॉर्म्युले. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट. अच्छा 7 बाकी आहे. बर एकदम इझी आहे 7. बघा आता थोडं डोकं लावावं लागते 7 मध्ये. थांबा रे. 7 मध्ये काय दिलं बघा. थोडं बुद्धीची गरज आहे. अ शॉर्ट बार मॅग्नेट इज प्लेस इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हे थांबा. गिवन अ डेटा. थांबा रे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड B = 700 गॉस. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये गॉस थेरम होता. तर लक्षात ठेवा 1 गॉस = 10⁻⁻⁴ टेस्ला. मी काय लिहिताय सांगा. 1 गॉस गॉस नाही गॉस. 1 गॉस म्हणजे 10⁻⁻⁴ टेस्ला. तर बाळांनो मॅग्नेटिक इंडक्शनचं SI युनिट टेस्ला असतं गॉस नसतं. सो 700 ला 10⁻⁻⁴ नी मल्टिप्लाय करा म्हणजे आन्सर येईल टेस्ला. सो B = 700 पॉइंट. सांगा हाऊ मेनी इट्स हॅव टू शिफ्ट 4. फॉरवर्ड बॅकवर्ड बॅकवर्ड. 4 डिग्री बॅकवर्ड 0 टेस्ला झालं. सो B = 7 × 10⁻² की -2 -2 टेस्ला. 0.07 म्हणजे 7 × 10⁻² की -2 -2 टेस्ला. आवाज नको आहे. ओके हा आवाज नको आहे. झालं. आता पुढे बघा. तुम्हाला दिलाय त्यांनी बघा अँगल थीटा = 30 डिग्री. तर तुम्हाला म्हणतात टॉर्क फाइंड करायचा आहे. यू हॅव टू फाइंड अ टॉर्क. अँड सोबतच नाही टॉर्क दिलेला आहे. बघा बघा. A short bar magnet is placed in a external magnetic field of 700 Gauss. When its axis makes an angle of 30 degree, the external magnetic field it experiences a torque of. सांगा it experiences a torque of. So torque is equals to 0.014 Newton meter. झालं. मग सांगा टॉर्क टाउ is equals to 0.014. 0.014 म्हणजे 14 × 10⁻³ न्यूटन मीटर. 14 म्हणजे 14 पॉइंट. जसं हाऊ मेनी इट्स हॅव टू शिफ्ट 3. फॉरवर्ड बॅकवर्ड बॅकवर्ड. 2 आणि 3 एक्स्ट्रा 0 घ्या. 1 एक्स्ट्रा 0 घ्या. झालं. ऐका रे. ओके. फाइंड द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अ मॅग्नेट. आता बघा इथं क्वेश्चन थोडे फिरून दिले आहेत. क्वेश्चन थोडे फिरून दिले आहेत. त्यातलं फर्स्ट बघा टू फाइंड फर्स्ट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट व्हेन युअर अँगल थीटा = 30 डिग्री. म्हणजे लक्षात ठेवा हा जो अँगल तुम्हाला दिलाय तुम्हाला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काढायचा आहे जेव्हा अँगल किती असतो 30. थांबा. म्हणजे याचा अर्थ सपोज हा नॉर्थ पोल आहे हा साऊथ पोल आहे. सगळ्या मॅग्नेटिक लाइन्स के जाता है नॉर्थ टू साउथ. हे पहा दिस द मॅग्नेटिक इंडक्शन P बार आणि हा मॅग्नेट आहे.
हे पहा 30 डिग्री. से येस येस. तेव्हा त्याच्यावर आपला मॅग्नेटिक मोमेंट काढा. बरं दुसरा वेगळाच क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 आर ऑल इंडिपेंडेंट क्वेश्चन्स. झालं हे वेगळं काढा. अँगल थिटा असताना एम काढा. आणि दुसरं म्हणतात वर्क डन टू मूव्ह magnet from stable condition to unstable condition. Work done to move the magnet from stable condition to unstable condition. म्हणजे मॅग्नेटला जर का स्टेबल टू अनस्टेबल न्यायचं असेल तर किती वर्क करावं लागेल. आता झालं स्टेबल टू अनस्टेबल म्हणजे काय. हे बघा मॅग्नेट स्टेबल केव्हा असतो. ओके जेव्हा तो असा असतो. मॅग्नेटिक मेरिडियनला स्टेबल असतो. मॅग्नेटिक मेरिडियनला लक्षात ठेवा. सो दॅट इज बघा दॅट इज लक्षात ठेवा स्टेबल टू अनस्टेबल. हा स्टेबल म्हणजे कसा. हा मॅग्नेट जेव्हा असा असतो दॅट इज अ स्टेबल. स्टेबल म्हणजे अँगल कितीला आहे तर इनिशियल अँगल दिला आहे 0. कितीला आहे 0. आणि अनस्टेबल समजते का. हे पाय अनस्टेबल सांगा 1 की 180. 180. जसं फॉर एक्झाम्पल माझा हात कसा आहे स्टेबल आहे. आता बिल्डकरनी माझा पकडला हात. ओके इकडे लक्ष द्या. ए लक्ष दे इकडे ओम बाई ताड्या. ओके हा ओके हा इकडे लक्ष द्या. हा स्टेबल कंडिशन आहे. ए स्टेबल आहे तर अँगल किती आहे 0. आणि बिल्डकरनी माझा हात पकडला आणि असा केला. सांगा स्टेबल आहे की अनस्टेबल आहे. किती चेंज झाला 180. अरे वगैरे नाही म्हणजे त्यांनी जेव्हा हात सोडले तेव्हा मी पुन्हा असा करेन की असाच करून राहील आयुष्यभर नाही. म्हणजे दिस इज द स्टेबल कंडिशन वेन द मॅग्नेट इज ॲट मॅग्नेटिक मेरिडियन. मी सांगितलं तर मेरिडियनला अँगल 0 असतो. हा 0 आणि त्या स्टेबलचं काय केला अनस्टेबल. ओके म्हणजे याचा अर्थ थिटा इज इक्वल्स टू 180. म्हणजे तुम्हाला समजतं काय या थिटाचा या सेकंड क्वेश्चन सोबत काही संबंध नाही. फर्स्ट क्वेश्चन इज इंडिपेंडेंट सेकंड क्वेश्चन इज इंडिपेंडेंट. समजलाय की नाही. येस. तर तुम्हाला सिंपल मी पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर फॉर्म्युला सांगतो. सोल्युशन मध्ये काय करायचं फर्स्ट तुम्हाला टाऊ दिलाय. सो टॉर्क टाऊ इज इक्वल्स किती असतं mb sin थिटा. जा बघा फॉर्म्युला जा बघा. जा टॉर्कचा फॉर्म्युला लिहून दिलाय का काल बघा. बघा ना काय सांगा mb sin थिटा mb sin थिटा. मग मला हे सांगा टॉर्क टाऊ डिवायडेड बाय b साइन थिटा इज इक्वल टू किती असतं m. सो m म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. सो टाऊ डिवायडेड बाय किती असतं b इंटू साइन थिटा. खतम. सांगा टॉर्क टाऊची व्हॅल्यू किती आहे. इट्स 14 इंटू 10⁻⁴ किती आहे बोला -3 डिवाइड बाय b म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. सांगा मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे 7 इंटू 10⁻⁴ किती आहे बोला -2 आणि किती असतं सांगा साइन थिटा म्हणजे sin 30. सो इज इक्वल टू 14 इंटू 10⁻⁻3 डिवाइड बाय 7 इंटू 10⁻⁻2 इंटू sin 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/2. हा 7 1 जा 7 2 जा. ए सो 2 इंटू 10⁻⁻3 -2 वर गेल्यावर किती येईल सांगा +2. 2 आहे -3 -2 वर गेल्यावर +2. सांगा 2 हा डिनॉमिनेटर मध्ये आहे की डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे. विल बी शिफ्टेड टू न्यूमरेटर इंटू 2. सो 2 इंटू 2 किती असतं बोला 4 इंटू चला दोघांचा बेस काय सेम इंडेक्स ॲडिशन -3 + 2 किती असतं -1. सो 4 म्हणजे 4 पॉइंट. सांगा हाऊ मेनी मिनिट्स हॅव टू शिफ्ट 1 फॉरवर्ड बॅकवर्ड 0.4 एम्पियर मीटर स्क्वेअर. खतम. हे झालं. ए लक्ष द्या लक्ष द्या निघाला. आता ते म्हणतात वर्क डन. वर्क म्हणजे एनर्जी. सेकंड केस मध्ये इनिशियल अँगल दिला होता 0 फायनल अँगल दिलाय 180 आणि तुम्हाला काढायचा आहे वर्क. आणि सगळ्यांना माहिती आहे वर्क इज इक्वल्स किती असतं -mb बोला cos θ मायनस किती असतं cos θ 0. आर यू गेटिंग. येस. जस्ट पुट व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. -m सांगा m ची व्हॅल्यू किती आहे 0.4. b म्हणजे इंडक्शन. इंडक्शन दिलाय का हो. सांगा किती आहे बोला इंडक्शन बोला 7 इंटू 10⁻⁻2. येस. सो 7 इंटू 10⁻⁻ किती असतं बोला -2 इन ब्रॅकेट cos θ ची व्हॅल्यू 180 मायनस cos 0 ची व्हॅल्यू 0 मायनस आहे. चला बोला किती असतं मायनस सांगा बोला 0.4 इंटू 7 बोला किती होईल सांगा -2 की 2.8 2.8 इंटू 10⁻⁴ किती आहे -2
cos 180 is -1 minus cos 0 is 1. Yes. So minus 2.8 into 10 raised to किती आहे -2 आणि इथे किती असतं -2. So guys minus minus plus. It's a 2.8 into 2 into 10 raised to -2. सांगा 2.8 into 2 किती असतं बोला 28 into 2 किती असतं 56. 5 की 5.6 5.6 into 10 raised to the power किती असतं -2. खतम. Yes. This is the work. Will be in joule. Are you getting? Yes. Okay. And सगळ्यात last but not the least, question number 9. Question number 9 मध्ये दिला आहे बघा काय. Susceptibility of the magnetic material is X at 27 degrees Celsius. At what temperature the susceptibility will be X/3? Last question लक्ष द्या. जेव्हा पहिली susceptibility magnetic susceptibility XM1 ची व्हॅल्यू X होती तेव्हा इनिशियल टेम्परेचर दिला आहे 27 डिग्री सेल्सिअस. जेव्हा दुसरी ससेप्टिबिलिटी XM2 ची व्हॅल्यू X/3 होईल तर ते म्हणतात टेम्परेचर किती असेल. खतम. या टेम्परेचर साठी ही ससेप्टिबिलिटी आहे तर या ससेप्टिबिलिटी साठी किती टेम्परेचर असेल. जर ससेप्टिबिलिटीचा टेम्परेचर सोबत काय रिलेशन आहे मागच्या लेक्चरला फॉर्म्युला लिहून दिलाय सांगा. सो यू सिम्पली कॅन से XM इज ऑलवेज इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय असतं टेम्परेचर. सो यू कॅन से XM2 डिवाइडेड बाय XM1 इज इक्वल टू किती असतं T1 डिवाइड बाय T2. वरचं खालीन खालचं वर. खतम. इनवर्स रिलेशन आहे. सो गाइस मला XM2 ची व्हॅल्यू दिलेली आहे सांगा XM2 ची व्हॅल्यू किती आहे X/3 डिवाइडेड बाय XM1 ची व्हॅल्यू X इज इक्वल टू किती असतं T2 डिवाइड बाय T1. सो मला काढायचं आहे T2 आणि T1 दिलेला आहे 27. पण तुम्हाला समजतं का जेव्हा दोन टेम्परेचरचा असतो रेशो काय जेव्हा दोन टेम्परेचरचा रेशो असतो तेव्हा टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये टाकायचं की केल्विन केल्विन. जेव्हा दोन टेम्परेचरचा काय असतो रेशो काय असतो तेव्हा टेम्परेचर सांगा डिग्री सेल्सिअस की केल्विन केल्विन. ओके. सो हा 3 खाली घ्यायचा हा न्यूमरेटरच्या डिवाइड मध्ये आहे. सो x हा x 3 घेतला खाली इज इक्वल टू 300 डिवाइड बाय T2. हे पहा रेशो मध्ये केल्विन मध्येच टाकत असतात डिग्री सेल्सिअस नाही टाकायचं. समजलाय. आणि डिग्री सेल्सिअसचं केल्विन कसं करायचं 273 ऍड करायचे म्हणजे आन्सर केल्विन. समजलाय. येस. ओके सांगा x कॅन्सल. सो 1/3 इज इक्वल टू 300 T2. 1 into T2 is equals to 900 Kelvin. And if you want in a degree Celsius, so 900 मधनं 273 मायनस करा. सांगा 900 मधनं 273 मायनस केला आन्सर काय येईल 627. Got it? तर हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला टेम्परेचरचा रेशो घ्यायचा असतो काय घ्यायचा असतो रेशो तेव्हा टेम्परेचर कशा टाकायचं डिग्री सेल्सिअस की केल्विन केल्विन. गॉट इट. यस. चला बाकी नंतर बघू. सो गाइस दिस इज ऑल ओव्हर अबाउट ऑल न्यूमेरिकल्स ऑफ द मॅग्नेटिझम and this is all over about a complete chapter called as magnetism. In the tomorrow's lecture we will start with the next topic that is superposition of waves.